माझी आजी नागव्वा, वडिलांची आई. एकदम धाडसी, सोशल, आजूबाजूच्या बायकांना जमवायची, गप्पा मारायची. मला पण माणसे आवडतात, धाडस आवडतं, वेगळं काही करावंसे वाटते. माझी आई कधी कधी चेष्टेने म्हणायची, ही बघ आली माझी सासू. खूप आनंदी राहायची. माझ्या मैत्रिणीची आजी तर माझ्या कायम लक्षात राहिली, कारण ती एकटीच तासनतास खिडकीतून दूर पाहत राहायची. कोणी भेटलं की खूप बोलायची, तेच 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 परत परत जुने जुने सांगायची. तिच्या नजरेत जाणवायचं की ती माणसांची भुकेली आहे. ती आजी आणि माझी आजी, केवढा फरक. तेव्हाही जाणवायचं की म्हातारपणी सोबत संगत हे गरजेचं आहे, सुखावह करतं. मृत्यूसमयी आजीचे आजारपणामुळे खूप हाल झाले. त्यावेळेस मी किशोरवयीन अल्लड मुलगी. माझ्या संवेदनशील मनात सतत प्रश्न यायचे, आपण यांच्यासाठी काय करू शकतो. आई बाबा, माझे सासरे या सर्वांचे म्हातारपण मी जवळून पाहिले. त्यांची कमी होणारी शारीरिक क्षमता अनुभवली. यांचे व्याधीग्रस्त चेहरे मला विसरता येत नाहीत. या सर्वांना बघताना, त्यांचे सारे काही करत असताना मी अधिकच अस्वस्थ होत गेले. माझ्या प्रश्नाचे उत्तर मलाच गवसले. आपणच ज्येष्ठांसाठी काम करायचे. हो, ज्येष्ठांसाठी. या भावनेचं रूपांतर जवळच्या मित्रमैत्रिणींकडे शब्दात मांडले गेले. सारेच मित्रमैत्रिणी आपापल्या परीने काही ना काही समाजकार्य करणारे होते. एकट्याने केलेल्या कामापेक्षा एकत्रित ग्रुपने केलेले काम केव्हाही अधिक मोठे व चांगले होईल, या भावनेने स्वरूपाताईंनी 11 मित्रमैत्रिणींची एकत्र मोट बांधली आणि स्थापना झाली ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्टची 7 जून 2010 या दिवशी. आणि 13 जून 2010 रोजी शुभारंभाचा कार्यक्रम केला गेला. प्राध्यापक निरंजन खिचडी यांचे या कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभले. ट्रस्टी व स्वयंसेवकांनी कोल्हापूर आणि आजूबाजूचा परिसर जसा की RK नगर, साने गुरुजी, उजळाईवाडी, चंबुखडी या ठिकाणी सर्व्हे केला. नवरा बायको दोघेच किंवा एकटेच ज्येष्ठ काका काकी अशांना आस्था ज्येष्ठ संघटनेचे सदस्य बनवले व त्यांच्यासाठी घरोघरी जाऊन 8-15 दिवसांनी भेटणे, वाढदिवस साजरे करणे, त्यांची बिले भरणे, औषधे वाणसामान आणून देणे, त्यांना दवाखान्यात सोबत करणे, आरोग्य तपासण्या घेणे, स्नेहसंमेलने, सहली, शिबिरे इत्यादी विविध उपक्रम राबवले गेले. ज्येष्ठ काकाकाकी उत्साहाने या साऱ्यात सहभाग घेत होते. आणि मग स्नेहधामची संकल्पना उदयास आली. ज्येष्ठांचे डे केअर सेंटर. मूळ संकल्पना नूतन केसरकर या आमच्या ट्रस्टींची. यासाठी भाडेतत्वावर जागा उपलब्ध होईना. आणि मग पाठीशी उभी राहिली कोरगावकर फॅमिली. स्वरूपाताईंचे सासरे दिनेशरावांचे बाबा कैलासवासी मधुकरपंत कोरगावकर यांनी आपले रेल्वे फाटक जवळचे घर या कामी वापरण्यास आनंदाने परवानगी दिली. या कार्यास आर्थिक हातभार व खंबीर पाठिंबा दिला आदरणीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी. त्यांच्यासोबत ऋणानुबंधाच्या कामात आज तागायत अखंड मार्गदर्शक आहेत कांचनताई परुळेकर, सुरेशबाबा शिपूरकर व सावलीचे किशोर देशपांडे यासारखे दिग्गज. माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते फीत कापून स्नेहधामचे दिनांक 7 मार्च 2013 रोजी उद्घाटन झाले. मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राजेश देशमाने यांनी तणावविरहित जीवनाचे तत्त्वज्ञान आणि मधुमेहासाठी मार्गदर्शन केले. आज स्नेहधाम
125 ज्येष्ठ काका काकी आणि 25 स्वयंसेवकांसह साधारण 150 माणसांचे मोठे कुटुंब आहे. स्नेहधाममध्ये त्यांच्यासाठी महिनाभर स्पेशल कार्यक्रम असतात. वाङ्मय डे, कथाकथन डे, संगीताचा दिवस असे दिवस तर असतातच. शिवाय एखादा चर्चेचा दिवस असतो, खाऊ वाटप, असे महिन्याचे वेळापत्रक असते. कॅरम, चेस, पत्ते, लायब्ररी, पुस्तके, विविध स्पर्धा, त्यांचे स्टेज शो, मेरा नाम चिंचिंचू, चिंचिंचू बाबा चिंचिंचू, रात चांदनी में अब तू, हेलो मिस्टर हाउ डू यू डू. तुझ्या म्हातारीची लाडकी किती तिच्याशिवाय दूध देत नव्हती. अरे ते बघून तुझ्या म्हातारीनं हातरून धरलं. होय, अरे खात नाही, पीत नाही, नुसती पडून राहते. बाकी सगळ्या झक्काच आहे. फॅन्सी ड्रेस शो, फॅशन शो, काय नि किती. यासोबतच महिन्यातून एकदा वजन, BP तपासले जाते. वार्षिक आरोग्य तपासण्या होतात. सर्व पॅथींच्या डॉक्टरांचे मार्गदर्शनपर व्याख्याने होतात. निमंत्रितांच्या सदिच्छा भेटी होतात. महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्या महिन्यातले सर्वांचे वाढदिवस साजरे केले जातात. ज्येष्ठांसोबत इतर सामाजिक संस्थांना भेटणे, स्नेहभोजन, सहलींचे आयोजन केले जाते. संध्याकाळी स्नेहधाम बंद करताना, आवराआवर करताना, चला काका उद्या भेटूया हां, काकी या हां उद्या, असे जेव्हा संयोजक बोलतात तेव्हा प्रश्न येतो, घालवतेस काय मला? या प्रश्नातूनच निर्माण झाला विचार 24 तासासाठी त्यांचेच घर असण्याचा. हे कुटुंब कितीही दिवस त्यांच्या मनाप्रमाणे एकत्र राहू शकेल असे घर येईल का बांधता? मग सारे ट्रस्टी आणि स्वयंसेवक या मोठ्या स्वप्नांच्या मागे लागले. चांगल्या कार्यास परमेश्वरच मदत करतो या वचनाप्रमाणे एका दानशूर सहृदय बुजुर्ग काकांनी आम्हाला 20 गुंठे जागा देणगी रूपात दिली. करवीर नगरी 3.5 शक्तिपीठांमधली एक, आई महालक्ष्मीचे जागृत स्थान. या नगरीतील कागल तालुक्यातील मत्तिवडे रोडवरील मौजे कर्नूर या गावी अर्धा एकर जागेची देणगी मिळालेली. आज इथे साकारत आहे ज्येष्ठांसाठी निवासी सहयोगी संकुल स्नेहबंध. नयनरम्य निसर्ग सान्निध्यात, शहरी गजबजाटापासून दूर, तरीही शहरी सुविधा हाकेच्या अंतरावर असणारे हे संकुल. ज्येष्ठ काका काकींचे हक्काचे, मायेचे, आपुलकीचे घर. मनासारखी मोकळीक, समवयस्कांची सोबत. हा वृद्धाश्रम नाही. हल्लीच्या महागाईच्या काळात, महत्वाकांक्षी युगात तरुणांना इच्छा असूनही आपल्या आईवडिलांना वेळ देता येत नाही. मग एकटे काका काकी एकाकी पडतात. वयामुळे येणारे शारीरिक दुर्बलता, शिवाय नोकरी धंद्यामुळे दूर राहिलेली मुले नातवंडे इत्यादी साऱ्या कारणांमुळे त्यांना नैराश्य येऊ शकते. या प्रॉब्लेम्सवर स्नेहबंधसारखी घरे असणे ही आजच्या काळाची गरज आहे. आणि काळाची ही गरज ओळखून ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्टने हाती घेतला आहे वसा स्नेहबंध उभारणीचा. इथे ज्येष्ठ 2 दिवस, 2 आठवडे, 2 महिने, वर्ष किंवा कायमचे सुद्धा राहू शकतात. त्यांचे नातलगही त्यांच्यासोबत तात्पुरते राहू शकतात. दैनंदिन अडीअडचणी, बारीक सारीक गरजांची पूर्ण काळजी घेणारं, नियोजनपूर्वक सुखसोयींनी युक्त, सन्मान, सुरक्षा आणि चैतन्य देणारे, तणावमुक्त वातावरण असणारे हे संकुल स्नेहबंध
येथे आहेत ज्येष्ठांच्या गरजेनुसार सोयीसुविधा. 70 ते 80 ज्येष्ठांची राहण्याची सोय, हवेशीर, स्पेशल, रेग्युलर रूम्स आणि डॉर्मेटरी. एका रूममध्ये 2 माणसांसाठी बेड, टीव्ही, पॅन्ट्री, टेबल खुर्च्या, कपाट इत्यादी सुविधा. प्रत्येक रूमला असेल इमर्जन्सी बेल. संगणक रूम, वाचनालय, गेम्स रूम, म्युझिक, आवडीनुसार बागकाम, योगा, ध्यान, हास्य, आरोग्य हे असेलच. जीवनावश्यक सर्व सोयी सुविधांसोबतच डॉक्टरही ऑन कॉल असतील. आता या सर्व सोयी सुविधांसह इतका मोठा प्रोजेक्ट लोकाश्रयाशिवाय कसा पूर्ण होऊ शकतो? तेव्हा आपणा सर्वांना या प्रोजेक्टसाठी आर्थिक मदतीचे विनम्र आवाहन. आर्थिक मदत तर हवीच, कणाकणाने तुमच्याकडून मिळणाऱ्या मदतीवरच हे काकाकाकींचे घर उभे राहणार आहे. त्याकरिता आत्यंतिक गरज आहे आर्थिक मदतीची. तुमचा 1 रुपयाही आम्हाला अनमोल आहे. तुमच्या मदतीवरच उभे राहणार आहे हे घर. आहे ना तुमचे मन कनवाळू? करणार ना मदत नक्की? घेणार ना ज्येष्ठांचे आशीर्वाद? आमची प्रेमळ साद आहे. आम्हाला प्रतिसाद द्या. मदत करा स्नेहबंधला. सढळ हस्ते भरघोस मदत करा, हीच कळकळीची विनंती. सहकार्याच्या अपेक्षेत धन्यवाद. ह्या स्नेहबंधला काहीतरी नक्की द्यावं असं मला वाटतं आणि ह्याची सुरुवात मी माझ्या स्वतःपासूनच करणार आहे. आणि माझ्याचप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा याला साथ द्यावी आणि आमच्या सगळ्या ज्येष्ठांचे ह्या स्नेहबंधला, ह्या स्नेहधामला, ह्या ऋणानुबंधला सगळ्यांना मनापासून आशीर्वाद आहे. नमस्कार. सामाजिक माणसं तसेच ज्या व्यक्ती याच्यासाठी त्याग करू इच्छितात त्यांनी आपला हातभार लावावा अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. या प्रकल्पासाठी आपल्याकडून आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. आपण याला थोडासा हातभार लावा. दानशूरपणाच्या व्यक्तीने या ठिकाणी जरा जास्त लक्ष देऊन एक कार्याची पूर्तता करण्यासाठी सहकार्य करावं एवढं मला वाटतं. स्नेहबंध म्हणून सिनियर सिटीजनसाठी 50-60 खोल्यांचं संकुल बांधणार आहेत. त्याच्यासाठी निधी संकलन करण्याचं काम सध्या चालू आहे. त्याला सरळ हाताला मदत करावी. या लोकांनी स्नेहबंध एक सुरू केलेलं म्हणजे बांधणार आहेत संकुल, पण ते बांधण्याकरता आर्थिक ची जरुरी आहे. तेव्हा सगळ्यांनी सरळ हाताने मोकळ्या मनाने त्याला मदत केली तर फार बरं होईल. हा जो प्रोजेक्ट आहे तो ज्येष्ठांसाठी आहे आणि त्यांच्या वेलफेअरसाठी आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे. तर असं ठिकाणी ही इतकी चांगली संकल्पना आहे तर याला ज्याला शक्य आहे त्यांनी सरळ हातानं मदत करून फुलाची पाकळी या दृष्टीनं हा संकल्प उभा राहावा आणि दिवसेदिवस वाढत जावा असंच माझी इच्छा आहे. ही सदिच्छा. जागा जरी मिळाली असली आणि संकुल बांधण्याचं स्वप्न जरी पूर्ण करायचं असलं तरी त्याच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न आहे तो निधीचा. कारण पैशाशिवाय काहीच शक्य होत नाही. अशा ह्याच्यातून खरा म्हणजे हा एक जगन्नाथाचा रथ आहे. एकाने किंवा दुसऱ्याने दोघांनी करण्यासारखं काम नाही आहे. तर सगळ्यांनी त्याला हातभार लावावा या दृष्टीनं प्रत्येकाने फुलाची पाकळी किंवा खारीचा वाटा म्हणून हे आपलं संकुल आहे असं समजून किंवा आपल्या गावात एवढं चांगलं कार्य उभं राहतं आहे, निरपेक्ष भावनेने करणारे लोक आहेत आणि त्यामुळे त्यांना हातभार लावावा असं आव्हान इथे मला करावं असं वाटतं. इथवर आलो तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही सुरुवात आहे एका मोठ्या स्वप्नाची. तुमच्या शुभेच्छा, तुमच्या सहकार्यामुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे ही पुढची झेप पूर्ण होणार याची मला खात्री आहे. धन्यवाद.